नमस्कार, शीतल ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शीतल तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा. तर आज सगळ्यांचाच उपवास असतो, आमच्या सर्वांचा बी. आज संकष्ट चतुर्थी निमित्त मी आज खिचडी आणि नायलॉन शाबू बनवणार आहे. तर इथं बघा, गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेलामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे चांगले कडक होऊस तर आपल्याला तळून घ्यायच्यात आणि मीडियम गॅसवरतीच मी शेंगदाणे तळणार आहे. मिरच्या एकदम बारीक चिरायच्या. हे बघा, अशा सगळ्या मिरच्या मी कट करून घेतले. तर हे बघा, शेंगदाणे छान तळलेले आहेत एकदम कडक. सगळं तेल काढून आपल्याला शेंगदाण्यामधून असं हे करायचं आहे, बाउल मध्ये टाकायचं आहे, म्हणजे नायलॉन चिवडा आहे ना तेलकट होत नाही. आता गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर हा बघा मोठा शाबू आहे. नायलॉन शाबू जरी म्हणलात ना तर तुम्हाला भेटतो मार्केटमध्ये. तर आता तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये मी थोडा थोडा करून टाकते. एकाच वेळेस जास्त नाही टाकायचं, थोडा थोडा करूनच टाकायचं. आता तेल ओढून म्हणून काय करायचं, आपल्याला याच्यावर त्याचं झाकण ठेवायचं, नाहीतर नायलॉन शाबूचं लय तेल असं उडतं. हे बघा, मधनं मधनं चेक बी करत राहायचं ना, असं आपल्याला झाऱ्याने असं हलवून घ्यायचं आणि नंतर अजून त्यावरती असं झाकण ठेवायचं. आमच्या इकडे ह्याला आहे ना नायलॉन शाबू म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे बघा, 2-3 वेळेस आपल्याला असं झाऱ्याने हलवून घ्यायचं. नंतर बघितलं का नाही व्हिडिओ मध्ये, असा शाबू उडतो. त्याच्यामुळे असं निम्म झाकण ठेवतच राहायचं चिवडा होऊस पर्यंत. तर तुम्हाला आवाज येत असेल बघा, किती कडकड आवाज यायला. तर त्याच्यामुळे झाकण ठेवायचंच कंपल्सरी. आता बघा, जेव्हा नायलॉन शाबूचा जरा आवाज कमी आला ना तर तेव्हा समजायचं की नायलॉन शाबू तळला गेलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. आता नायलॉन शाबू टाकताना गॅस मोठाच करायचा, म्हणजे नायलॉन शाबू चांगला तळला जातो आणि त्याच्यामध्ये तेल राहत नाही. पहिल्यांदा नायलॉन शाबू टाकताना ना गॅस मोठा करायचा, नंतर ना चांगला तळला की बारीक गॅस करायचा आहे. नाहीतर एकदम मोठा जर गॅस ठेवला तर मग नायलॉन शाबू करपू शकतो. हे बघा, माझा सगळा नायलॉन शाबू तळून झालेला आहे. आता काढून घेते. नायलॉन शाबू तळताना लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे असं अर्ध झाकण ठेवायचं आहे, म्हणजे साबुदाणा चांगला तळतो बी आणि आपल्या अंगावरती तेल उडत नाही. आता बघा, तेलामध्ये मी मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेली ती तेलामध्ये टाकूयात. आता ही मिरची आहे ना चांगली अशी कडक आपल्याला तळून घ्यायची. हे बघा, मिरच्या चांगल्या कडक झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. आता हा बघा नायलॉन शाबू आहे ना सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा. अगोदर शेंगदाणे मिरच्या ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर याला थंड होऊन द्यायचं. आता नायलॉन शाबू थंड होईपर्यंत आपण खिचडी बनवून घेऊया. हे बघा, शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. आता याला जाडसर मी बारीक करून घेते. आता आपण हे नायलॉन शाबूचं तेल आहे ना ते आता आपण गाळून घेणार आहोत. तर कढई गरम आहे, मी पकडणं धरून घेते आणि हे बघा
सगळं तेल असं गाळून घ्यायचं. तुम्ही कुठलेही पदार्थ केले ना तर असं तेल खराब होतं, तर मग काय करायचं की असं चाळून घ्यायचं तेल. आता गॅसवरती कढई ठेवली. मी तर तिघांसाठी खिचडी बनवत आहे. हे बघा, इथं मी 2-3 आहे ना बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याला आता कट करून घेते. खिचडीत बटाटे टाकल्याने खूप छान लागतं उकडलेले. आणि खिचडी दुपारपर्यंत आहे ना मऊ राहते, कारण की यांच्या टिफिनला द्यायचं आहे ना मला खिचडी. त्याच्यामुळे मी काय करत असते, बटाटे आहेत ना उकडूनच टाकत असते. आता तेल गरम झालं, तेलामध्ये मी हे बटाटे आहेत ना उकडलेले ते टाकते. इथं बघा मी 4-5 मिरच्या आहेत ना मिक्सर मध्ये बारीक करून घेतल्या. आता ते टाकून घेते याच्यामध्ये. जर तेलामध्ये तुम्ही अशी मिरची टाकली ना बारीक केलेली तर ठसका उठू शकतो. त्यासाठी मी काय केलं, पहिल्यांदा बटाटा टाकलं, मिक्सर मध्ये बारीक केलेली मिरची टाकली. इथं साबुदाणा घेतलेला आहे. तर इथं साबुदाणा कसा भिजू घातलेला आहे मी. जेवढा साबुदाणा आहे ना तेवढा घ्यायचा आणि 1 इंच आपल्याला वरती पाणी येईपर्यंत आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा एकदम मऊ आणि दुपारपर्यंत चांगला राहतो. आता इथं बघा मी साबुदाणा घेतला, त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता. आता याला मिक्स करून घेते. आता मिक्स करून घेते. आता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ टाकते. मिक्स करून घेते. आता बघा, खिचडीमध्ये मी तर 2 चमचे तूप टाकते. तूप टाकल्याने एकदम खिचडी मऊ होते. आता मिक्स करून घेते. आता मिक्स करून झाल्यानंतर ना बारीक गॅस करून 4-5 मिनिटं झाकण ठेवते याच्यावरती. तरी तर मी 50 ग्रॅम पिठी साखर बारीक करून घेतली. यातली मी निम्मी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं. मिक्स करून घेते. पूर्णपणे नायलॉन शाबू थंड झाल्यानंतरच पिठी साखर आणि मीठ टाकायचं आहे. खिचडी बी तयार झालेली आहे. चला आता मी गणपती बाप्पाला दाखवते. आजचा व्हिडिओ